विरोधी पक्षनेत्याचं नाव बदलल्याची चर्चा आदित्य ठाकरेंनी फेटाळली। ही चर्चा अफवा आहे, अफवांवर विश्वास ठेवू नये अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली। तर 22 आमदार दुसऱ्या गटात जात आहेत असं ऐकलं होतं असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला। शिवसेना युबीटीचे नेते भास्कर जाधव आणि मंत्री प्रताप सरनाईक यांची नागपुरात भेट झाली। अधिवेशनासाठी आलेले नेते एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी होते। यावेळी अधिवेशनाचं कामकाज आणि विरोधी पक्षनेतेपद या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। महाविकास आघाडीचे नेते उद्या विधानसभाध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींची भेट घेणार आहेत। दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते पदाबाबत चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते अध्यक्ष आणि सभापतींची भेट घेणार आहेत। भास्कर जाधव हे जास्त आक्रमक असल्यानं त्यांना थांबवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपदाचं निव्वळ आमिष दाखवलं जात असल्याचा टोला उद्योगमंत्री सामंतांनी लगावला। तसंच शिवसेना युबीटीकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी वेगळ्याच नावाची चर्चा सुरू आहे असंही ते म्हणाले। विरोधी पक्षनेतेपदावरून भास्कर जाधव चांगलेच आक्रमक झाले। सत्ताधारी पक्षाला संविधान मान्य नसल्यामुळेच ते विरोधी पक्षनेता बनवत नसल्याची टीका जाधव यांनी केली। तसंच उदय सामंत यांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं। आपण आक्रमक असल्यामुळे सत्ताधारी आपल्याला घाबरतात असा टोला भास्कर जाधवांनी लगावला। विधिमंडळाच्या कार्यालयामध्ये भास्कर जाधव यांचं नाव कळवलंय। नाव देऊन 11 महिने होत आले, मात्र अद्याप विधानसभाध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतला नाही। मवियातील तिन्ही घटक पक्षांनी एकमतानं जाधवांचं नाव दिलंय असं शिवसेना नेते अंबादास दानवेंनी स्पष्ट केलं। धनंजय मुंडेंनी अजित पवारांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीमध्ये चौघांची बैठक झाली। मनोज रांगे पाटलांच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप धनंजय मुंडेंवर करण्यात आला होता आणि या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आल्याची माहिती आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वेगळंच चित्र पाहायला मिळालं। निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांनी विधान भवन परिसराच्या आवारात भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये हसत खेळत मोकळ्या वातावरणात चर्चा झाली। आपला रवींद्र चव्हाणांसोबत कोणताही वैयक्तिक वाद नाही असं निलेश राणेंनी यावेळी सांगितलं। निवडणुकीतला वाद आता मागे पडल्याचंही निलेश राणेंनी स्पष्ट केलं। शिवसेना युबीटीचे आमदार सुनील प्रभू यांनी मंत्री संजय शिरसाटांची भेट घेतली। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली। दरम्यान मतदारसंघातील कामासाठी ही भेट झाल्याची माहिती सुनील प्रभूंनी दिली। तर प्रभू माझे चांगले मित्र आहेत, त्यांच्यासोबत कोणताही दुरावा नाही असं संजय शिरसाट यांनी सांगितलं। यापूर्वी 2 महिन्याचं अधिवेशन व्हायचं, मात्र आता एकाच आठवड्यात अधिवेशन संपणार आहे। पहिल्या दिवशी सरकारनं पुरवणी मागण्या मांडल्या, बिलं मांडली। फक्त पुरवणी मागण्यासाठीच अधिवेशन घ्यायचं असेल तर एक दिवस बोलवून एकाच दिवशी अधिवेशन संपवून टाका असं म्हणत नाना पटोलेंनी नाराजी व्यक्त केली। नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे। विधान भवन परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। संघ मुख्यालयासह इतर जागांवर सुरक्षा यंत्रणेची करडी नजर आहे। SRF सह 5 तुकड्या, SRPFच्या 5 तुकड्या या होमगार्डसह 10,000 पोलिसांसोबत तैनात करण्यात आल्या। पुण्यात महानगरपालिकेसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज स्वीकृतीला सुरुवात करण्यात आली आहे। उमेदवारीसाठी इच्छुकांनी भाजप कार्यालयामध्ये मोठी गर्दी केली, तर सकाळपासून 2000 जणांनी उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती आहे। अभिनेते सयाजी शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेतली। या भेटीमध्ये तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर चर्चा झाली। मनसेसह सयाजी शिंदे यांच्याकडून वृक्षतोडीला विरोध करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमधील शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत वाद सुरू आहे। हा वाद आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पोहोचलाय। मंत्री संजय शिरसाट आणि जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यातील अंतर्गत वादावर उद्या नागपुरात महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे। शिरसाट एक कलमी निर्णय घेत असल्याचा आरोप जंजाळ यांनी केला होता। मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये जागा वाटपाचा तिढा भाजप आणि शिवसेना सामोपचारानं सोडवणार आहे। यासाठी दोन्ही पक्षातील नेत्यांची एक समन्वय समिती तयार केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। धाराशिव नगर परिषद निवडणुकीचा बोगस एक्झिट पोल सोशल मीडियावर व्हायरल होतोय। याची गंभीर दखल निवडणूक आयोगानं घेतली आहे। दरम्यान अफवा पसरवणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याबाबत निवडणूक आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय। सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस दरावरून शेतकरी आक्रमक झाले। ऊसाला 3500 रुपये प्रति टन दर देण्याची मागणी केली आहे। मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशाराही देण्यात आला। अकोल्याच्या वाडे गावात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। नाफेडच्या जाचक आणि किचकट अटींना शेतकऱ्यांनी विरोध केला।
अटीमुळे अनेकांना शेतमाल परत न्यावा लागतोय, त्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय। तातडीनं नियम शिथिल करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली। नांदेडच्या कंधार तालुक्यातील कौठा इथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। अतिवृष्टीसह महापुरात शेतीचं नुकसान झालेल्यांना मदत कमी मिळाल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला। तातडीनं योग्य मदत देण्याची मागणी करण्यात आली। अकोल्यात हमी भावानं सोयाबीन खरेदी होत नसल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली। 12% जास्त आर्द्रता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन बाजारामध्ये कमी दरात विकावा लागतोय। यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय। सप्तशृंगी गडावर झालेल्या अपघात प्रकरणामध्ये नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे, तर बांधकाम विभागाच्या निकृष्ट बांधकामामुळेच अपघात झाल्याचा आरोप करण्यात आला। जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात रिपाईनं ठिय्या आंदोलन केलं। भुसावळ तालुक्यातील तायडे कुटुंबाची जमीन परत करण्याची मागणी करण्यात आली। जमीन परत मिळेपर्यंत दालनातून हटणार नाही असा इशारा देण्यात आला। अहिल्यानगरच्या किन्ही तशे परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला। ग्रामस्थांनी वनविभागावर निष्काळजीपणाचा आरोप केलाय आणि रास्ता रोको आंदोलन केलं। तातडीनं या बिबट्याला जेरबंद करा अशी मागणी करण्यात आली। जळगावमध्ये 40 कामगारांना कंपनीमध्ये येण्यास मज्जाव करण्यात आला। मज्जाव करणाऱ्या कंपनीला कामगार आयुक्तांनी नोटीस पाठवली। कंपनीनं मज्जाव केल्यानं माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली। कल्याण शहरात एक लहान मुलगा वाहतूक कोंडी सोडवण्यात मदत करताना दिसतोय। शिट्टी वाजवत पुढे चला काका असं सांगणाऱ्या लहान मुलाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी रवींद्र तारूला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। रवींद्र तारूची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाणार आहे। त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। पालिका निवडणुकीसाठी मव या म्हणून नेत्यांशी चर्चा करा असं सांगण्यात आल्याची माहिती आहे। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणून स्थानिक नेत्यांशी चर्चा करा। राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आदेश दिल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांचे प्रदेशाध्यक्षांनी आदेश दिलेले आहेत, तर राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांशी स्थानिक पातळीवर चर्चा करा असं त्यांनी सांगितल्याची माहिती आहे। नाशिकच्या तपोवनातील झाडांच्या मुळावर उठलेल्यांच्या विरोधात अभिनेते सयाजी शिंदे यांचा आक्रमक बाणा कायम आहे। त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। कुंभमेळा व्हायला हवा, पण झाडं ही जगली पाहिजेत। सरकारनं नवीन झाडं लावण्याचा दाखला देत फसवणूक करू नये अशी ठाम भूमिका त्यांनी घेतल्यानं हा वाद इतका शमेल असं वाटत नाही। 8-10 वर्षामध्ये जी रोपं त्या ठिकाणी उगलेली आहेत, झाडं जी उगलेली आहेत ती आम्ही मुळासकट खालून काढू, त्याचं दुसरीकडे रिप्लांट करतोय। 15,000 झाडं, जो 15 ते 20 फुटाची मोठी झाडं आता आम्ही हैदराबादमधून आंध्रमधून त्या ठिकाणी आणायला सुरुवात झालेली आहे। गिरीश महाजन समजत नाही हो त्यांना की हे असं नाही करायला पाहिजे हो। अशी एकदम हैदराबादला कशाला झाडं आणायला जायला पाहिजे? महाराष्ट्रात काही फॉरेस्ट डिपार्टमेंट नाही। खड्डे खोडण्याचं काम आता आज उद्यामध्ये पुन्हा नव्याने सुरू करतो आहोत आणि त्याला ड्रीप बसवतो आहोत। 15,000 मधलं 1% सुद्धा झाडाची मर होणार नाही। ज्या जागेत झाडं आलीच नाहीत इथं आता 15 फुटी झाडी कशी लागणार? नाशिकमध्ये लवकरच होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं साधुग्राम बांधलं जाणार आहे, पण त्यासाठी तपोवनातील तब्बल 1800 झाडं तोडली जाणार आहेत। सरकारच्या या प्रस्तावित वृक्षतोडीला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय। पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था, स्थानिकांसह कलाकारही या वृक्षतोडीच्या विरोधात पुढे आले। अभिनेते सयाजी शिंदे यांनी या वृक्षतोडीला तीव्र विरोध दर्शवलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा या प्रकरणी सयाजी शिंदेंच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय। या पार्श्वभूमीवर सयाजी शिंदेंनी राज ठाकरेंशी भेट घेऊन या मुद्द्यावर चर्चा केली। सपोर्ट केला ना त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला, म्हणून त्यांना भेटायला आलो। ही चांगली गोष्ट आहे की सरकार आपलं काय दुश्मन थोडी आहे। आंदोलन करण्याचं म्हणजे त्यांना आपली भूमिका समजलीच पाहिजे आणि झाडं वाचली पाहिजेत। झाडासाठी येणारी सगळे आपलीच माणसं आहेत।
त्यामुळे जेवढे येतील सगळे येतील ते घेऊन आपल्याला झाडं वाचवायचे आणि झाडं वाढवायची आणि ते आपले खरे आईबाप आहेत असंच आपलं म्हणणं आहे ना, आणि हे सत्यच आहे ना, तोच मुद्दा आपल्याला आहे. सयाजी शिंदे यांच्याशी माझं बोलणं झालं. मी जशी हैदराबादला तिथे या राजमुद्रीला होतो, हैदराबादपासून 400 किलोमीटर पुढे, तिथूनच मी त्यांना फोन केला, झाडं दाखवण्याचा प्रयत्न केला की साहेब एवढी मोठी 15-20 फुटाची झाडं की मी बघत म्हणजे आपण एकावर एक 4 उभे राहू, एवढी झाडं मोठी मोठी आहेत, ती मी आणतो, ती या ठिकाणी लावतोय आणि 15,000 झाडं लावतोय. समजा 200-300 झाडं रोपटे खराब झाली, आम्ही मोठी वृक्ष अजिबात तोडणार नाही. आणि 15 फुटी झाडं जगण्यासाठी फार मोठे कष्ट घ्यावे लागतात. ती जमीन खोदावी लागते, त्याला खत पाणी तयार करावं लागतं, 6 महिने पडून ठेवावं लागते, वर्षभर ती योग्य तयार झाल्यानंतर ते झाड लावलं पाहिजे, मग वाढलं पाहिजे. हे असं लगेच आणलं, तिकडं खोदला, खड्डा लावला, लगेच ती 2 फुटावर 4 फुटावर खड्डे काढले झाली लगेच, म्हणजे असं नाही होत ना. तर हे समजायला पाहिजे. मंत्री लेवलच्या माणसांना जर समजत नसेल, काढा खड्डे, आयुक्त लेवलला काढा खड्डे, लावा झाडं, एवढं महाराष्ट्राला करा फसवतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तपोवनातल्या वृक्षतोडीला राजकीय हेतूनं प्रेरित पर्यावरणवादी विरोध करत असल्याची टीका केली होती. त्यांचा रोख सयाजी शिंदे यांच्याकडे असल्याची चर्चा रंगली. त्यावर शिंदेंनी उत्तर दिलंय. मला झाडाशिवाय बाकी असलं काही कळत नाही, हे काय म्हणतात आणि त्याच्याबद्दल काय विचार करून काय व्यक्त व्हावा, हा काय आपला प्रांत नाही. दरम्यान कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी तपोवन प्रकरणी कुणीही राजकारण करू नये असं आवाहन केलंय. 15,000 नवीन झाडं लावल्याशिवाय जुनी झाडं तोडली जाणार नाहीत असं सांगताना गरज पडल्यास राज आणि उद्धव ठाकरेंशी चर्चा करू असं महाजन म्हणाले. निश्चित मला काही हरकत नाही. त्यांचं एक ऑब्जेक्शन मी सगळ्यांना जाऊन भेटेल, उद्धवजींनाही भेटेल, राज ठाकरेंनाही भेटेल, ज्यांच्या काही अडचणी आहेत, तक्रारी आहेत, त्या सगळ्यांना जाऊन भेटेल. त्यांचं पूर्ण शंकेचं निरासन झाल्याशिवाय आणि 15,000 झाडं आम्ही नाशिकमध्ये लावल्याशिवाय, लोकांनी ते बघितल्याशिवाय आम्ही या झाडांना हात सुद्धा लावणार नाही. तपोवनमधल्या प्रस्तावित वृक्षतोडीच्या मुद्द्यावर नाशिकमधील किन्नर समाजही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तपोवन इथल्या किन्नर समाजाकडून वृक्षतोड थांबवा, नाशिक वाचवा असं आंदोलन करण्यात आलं. आम्ही आज कमी संख्येत आहे. जर तुम्ही हा निर्णय बदलला नाही तर आम्ही महानगरपालिका प्रशासनाने घेराव घालू, ते पण हजारोच्या संख्येने. एखाद्या सामान्य माणसाने जर झाड तोडलं तर त्याच्यावर खंडणी, त्याच्यावर मर्डरचा गुन्हा दाखल होतो. तुम्ही 1800 झाडं तोडतायत, तुम्ही महारथी आहे, मग तुमच्यावर कोणता गुन्हा दाखल करायचा? तपोवनातल्या या वृक्षतोडी संदर्भात महापालिकेनं पर्यावरण प्रेमींची बैठक बोलावली. यावेळी काही मोजक्याच पर्यावरण प्रेमींना बोलावल्यानं इतरांनी नाराजी व्यक्त केली. आयुक्तांच्या दालनात बैठक सुरू असताना नाराज पर्यावरण प्रेमींनी ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनानंतर सर्व पर्यावरण प्रेमींसह बैठक पार पडली. एकूणच तपोवनच्या मुद्द्यावरून ऐन थंडीत नाशिकचं वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.